आज आम्ही तुम्हाला एका अशा धक्कादायक गोष्टीबद्दल सांगणार आहोत जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल। बिग बॉसच्या घरातून एकाची हकालपट्टी झाली। या व्यक्तीनं मुद्दामून अभिनेत्रीच्या बेडजवळ आवाज केला आणि मग ही अभिनेत्री घाबरली। ती हॉलमध्ये येऊन बसली। तिनं आपल्या सहकलाकाराला याबद्दल सांगितलं। त्या अभिनेत्याने मग तिला बेडवर जाऊन झोपायला सांगितलं, पण पुन्हा तेच घडलं। यानंतर त्या व्यक्तीची हकालपट्टी करण्यात आली। हे नेमकं कधी आणि कोणासोबत घडलं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। हा खुलासा केलाय बिग बॉस मराठी सीझनच्या पहिल्या पर्वातील आस्ताद काळेने आणि ही घटना घडली आहे अभिनेत्री रेशम टिपणीसोबत। आस्तादनं सांगितलं की मी जिथे झोपायचो ना तिथे कोपऱ्यात एक मोठं भोग पडलं होतं। पहिल्याच दिवशी मला तिथे डेनिम घातलेल्या कॅमेरामनचा पाय दिसला होता। संपूर्ण सेटवर 7 DOP असतात। आमच्या सेटवर 250 माणसांचं युनिट होतं। रेशमताईंच्या बेडच्या वरती जी काच होती तिथे 1 वे मिरर होता। तिथे तिला रात्री टकटक ऐकायला आली। ती घाबरली आणि हॉलमध्ये जाऊन बसली। तिने हे आस्तादला सांगितलं। आस्ताद तिला म्हणाला, पण याची परवानगी नाही आहे, तू पण जाऊन टकटक कर। यावर रेशम याची परवानगी नाही आहे असं म्हटल्यावर आस्तादने तिला समजवलं की मग तो जो कोणी असं करतोय त्यालाही याची परवानगी नाही आहे। थोड्या वेळानं रेशम आपल्या बेडजवळ गेली। पलीकडून पुन्हा टकटक आल्यावर तिनेही तसंच केलं आणि ती पळून गेली। 2-3दा असं झालं। नंतर त्यांना कळालं की पलीकडे कॅमेरामन होता, त्याला नंतर काढून टाकण्यात आलं, कारण ही कृती स्पर्धकांशी संपर्क साधण्यासारखी होती आणि एक प्रकारे अभिनेत्रीसोबतचा तो गैरव्यवहार होता। नुकताच एका मुलाखतीत आस्ताद काळेने हा किस्सा सांगितला आहे। तर मग तुम्ही बिग बॉस मराठी बघताय का? यंदाचा सीझन तुम्हाला आवडतोय की बोर करतोय हे कमेंटमध्ये सांगा आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।